नमस्कार मंडळी. आज मी माझ्या फॅमिलीसोबत फिरायला निघालोय. तर आज मी ठरवलंय की एक शांत व श्रद्धेनं भरलेलं एक मंदिर पाहूया. तर मंदिराचं नाव आहे चौराई देवी मंदिर. हे तळेगावपासून, पिंपरी चिंचवडपासून, पुण्यापासून अगदी जवळ आहे. एक दिवसाचा जर तुम्ही प्लॅन करत असाल ट्रिपचा आणि तुम्हाला हे मंदिर पाहायचं असेल तर तुम्ही जरूर करू शकता. तर आज या ब्लॉगमधनं आपण बघूया चौराई देवी मंदिर. शहराच्या गडबडीतून थोडा वेळ बाजूला येऊन स्वतःसाठी वेळ काढायला हे ठिकाण खूपच सुंदर आहे. चौराई देवी मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे येथे वसलेले एक प्राचीन व श्रद्धास्थान आहे. हे मंदिर स्थानिक लोकांसाठी केवळ देवस्थान नसून श्रद्धा, आस्था आणि मानसिक शांततेचे केंद्र मानले जाते. डोंगराला पायऱ्या नसल्यामुळे थोडं चढत सांभाळून चढून जावं लागतंय. उंच आहे डोंगर. मागे बघू शकता माझ्या. अशा प्रकारे आम्ही अर्धा डोंगर चढलेला आहे. मागे बघू शकता तुम्ही. आमची छोटी ट्रेकर आली. फायनली मित्रांनो डोंगरावर पोहोचलोय. खूप दम लागलाय. सवय नाही ना आपल्याला रोज चढायची. मागे बघू शकता खूप उंच डोंगर आहे. माझ्या मागे बघा सगळा परिसर तुम्हाला दिसतोय. खाली हायवे पुणे मुंबई. हे मंदिर उंच डोंगरावर स्थित असल्यामुळे इथून तळेगाव दाभाडे परिसराचे सुंदर दृश्य दिसते. आजूबाजूला हिरवळ, शांत वातावरण आणि स्वच्छ हवा असल्याने हे ठिकाण ध्यान व मनशांतीसाठी अतिशय योग्य आहे. माझ्या मागे बघू शकता. वर गेल्यावर तुम्हाला एक कमान लागते. देवीचे मंदिर जवळ आले. फायनली इथं जागा भेटली बसायला कमानीच्या जवळ. थोडा वेळ बसले. आता तुम्हाला समोर इथे मंदिर दिसतंय बघा. या साईडला हे दिसतंय. इथं मंदिर आहे. कमानीपासून थोडंसं अजून चालत गेलं की तुम्हाला त्या डोंगराच्या इथे मंदिर दिसते. तिथे आपल्याला जायचं. हा माझा पहिला प्रवासाचा व्हिडिओ आहे, म्हणून तुमचं प्रेम आणि सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजूबाजूचं शांत वातावरण, हवा, हिरवळ आणि देवीचे दर्शन सगळंच मन प्रसन्न करून टाकतं. इथे येताना असं वाटतं की थोडा वेळ तरी सगळ्या चिंता बाजूला ठेवाव्यात आणि फक्त त्या क्षणात जगावं. तर मंडळी दर्शन झालेलं आहे. आत्ताच जस्ट मी मंदिरातून आलो. आम्ही संध्याकाळी आल्यामुळं आम्हाला जी 6ची जी आरती असते ती आम्हाला मिळाली. आरतीचा मान मिळाला. आरती करायला मिळाली.
मला इथले खूप छान वाटलं मंडळ की आरती झाल्यानंतर इथे ओंकाराचं उच्चारण केलं जातं. 11 ते 12 वेळा काहीतरी उच्चारण केलं जातं. त्यानंतर चौराई देवीचा जय जयकार केला जातो. खूप छान आहे. आरती करायला मिळाली, दर्शन झालं. खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं अगदी. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा सुंदर ठिकाणांमधून. तोपर्यंत जय चौराई देवी.